Hello everyone. I am a Gaurav More from Powai Filter Pada. नको. अरे बापरे, अरे बापरे. काय रे? जो दिवस माझ्या आयुष्यात नको यायला पाहिजे होता असं मी देवाला प्रार्थना करत होतो. शेवटी तो दिवस आलाच. मी खांडेकरकडे मदत मागायला आलोय. एक नंबर जोक आहे. हा बायको बोल. हा आलोय मी प्रसादच्याच घरी चाललोय. हो पोचलोय जस्ट. हा नको नको तू काळजी करू नको. मी त्याला सांगेन. मी त्याला बोललो ना की अरे प्रसाद हे बघ माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी मला 50,000 रुपये पाहिजे. त्यार तो पुढे काहीच बोलणार नाही. लगेच पैसे काढून आणि देईन. अगं माझा भाऊ मनाने मोठा आहे. होय होय तू काळजी नको करू. मी आहे ना. मी सगळं सांभाळून घेईन. तुला काय सांगू यार आमच्या दोघांचं बॉन्डिंग. खांडेकर म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. तुला माहिती आहे का त्याच्या नावातच टॅलेंट आहे. आणि ज्यांच्या नावात टॅलेंट असतं ना ती लोकांना मदत करतात. पार्टी देत ना तो भाग वेगळा. मदत करतात. नाही ना तू टेन्शन घेऊ नको. मी चाललोय आता जस्ट बघ पोचतोच आहे मी. हा ठीक आहे करतो तुला फोन. हा मी पैसे घेऊन येतो रे. आलो चल बाय बाय बाय. या लॉकडाऊनमुळे काय काय करावं लागते काय माहिती. आता खांडेकरला गेल्या मी कसं भेटू यार. हाय खांडेकर. नको खांडेकर कसं आहे. नको खांडेकर. हे चालेल हे मस्त. हा जॉब मस्त. काय करू मी. हॅलो याने का हत्ती पाळलाय. खांडेकर गौऱ्या खांडेकर माझ्या भावा. मी खांडेकर अयो वा लॉकडाऊनची मिठी जमली भावा आपल्याला. जमली. गौऱ्या लॉकडाऊन नंतर 3 महिन्यांनी भेटलो आपण यार. गौऱ्या हो. कसा आहेस तू. मस्त आहे. गौरव काय माझे पोहे कुठे आहेत. पोहे म्हणजे सुदामाचे पोहे नाही घेऊन आला. मी सुदामा म्हणजे तू माझा कृष्ण. प्रसाद तू हा सॉरी तू माझा कृष्ण. बाप तू यार उभा काय. चल ना बस ना. पण काय पण बोल पशा यार. कृष्ण भगवान इथे असं मोरपीस लावायचे. तू हे बाबा उभा कायस यार. तू बस ना. बसू मी बसू. अरे बस तुझं घर अख्खं तुझं घर आहे. बस तू. बस मी तर बसू. बसतो तिकडे मी बसणार. मम्मी मस्त यार. मी असं बसतो. खाली का बसला. बस ना वरती बस. बसू वर बसतोय. बसतो नाही. मस्त आहे रे नरम. अरे व्यायाम पण होते. मस्त रे. किती दिवसांनी. हो ना. 3 महिने लॉकडाऊन नंतर 3 महिन्यांनी भेटलो भावा. हो ना. एक नंबर. काय यार मला तुझी खूप काळजी वाटत होती. मी तुला मेसेज पण केला होता माहितीये. तू घाबरट आहेस ना. हा काळ निघून जाईल. टेन्शन घेऊ नकोस. काय बोलायचं असेल काही गरज लागली माझ्याकडे येऊन मन मोकळं कर. मी आहे. केला होता की नाही मेसेज. नाही तुझा हा मेसेज मला आला. मी वाचला यार. अरे दुनिया काय पण बोले. आपलं प्रेम आपल्याला माहिती आहे ना. नाही. अरे बोल काय कसं काय येणं केलं बोल. अरे ते हे कोरोना आला ना. हो यार. 3.5 महिने लॉकडाऊन. अरे danger गेलं. आता माझा पगार 40 सेकंदांनी आता कट झालेला आहे रे. किती वाईट आहे. ते आपली चिंटी आहे ना छोटीवाली.
दुसरीला गेली ती आता हो वा वा वा. तिचं ऍडमिशन करायचं आहे तर 50,000 रुपये फी. काय पोरं मोठी होतात ना पटापट. एवढीशी होती लगेच मोठी झाली. 50,000 रुपये फी भरायची मी आहे. बारशेला आलो ना तिच्या एवढीच होती चिंगी. खरंच कमाल होती ती. 50,000 रुपये आलं या पशा काका पशा काका पशा काका एवढं करत राहायची. तिची 50,000 रुपये फी भरायची आहे पण ना. बाई चित्र एक नंबर काढायचे चिंटी. तू बोल ना काय बोलत होता बोल ना. कोरोना आलाय ना, हा लॉकडाऊन झालं 3.5 महिने. माझा पगार 40% कमी झालाय. लॉकडाऊन मध्ये काय केलंस. मी हे हा लॉकडाऊन मध्ये काय केलंस. मुलीची फी भरायची आहे ना, 50,000 रुपये आहेत. मी काय केलं माहितीये लॉकडाऊन मध्ये. अरे तिची फी भरायची आहे रे. मी काय काय केलं माहितीये. 50,000 पेंटिंग शिकलो. ऐक ना पुढचं माझं. थांब तुला दाखवतो. 50,000 फी भरायची आहे. ऐक ना. एक मिनिट बाई. हा? हा माझा मास्टर पीस आहे. आतापर्यंत मी केलं पेंटिंग मधला मास्टर पीस आहे. पहिली नजर तुझी पडणार आहे. गौऱ्या तू मित्रच ना आपला. हो हो. बघा आता. हो. डॅन डॅन. अरे भावा ह्याच्यावर कुठे थुकलंय. गौऱ्या अरे स्ट्रोक्स आहेत यार. स्ट्रोक्स आहेत. तू सॉरी आम्ही असं बोललास तू? नाही, मी छोटासा असा एक विनोद केला छोटासा, बाकी काय नाही यार. अरे, आता तुझी सवय केली ना हा, गौऱ्या. भाई ही वेगळी आर्ट आहे. हा. म्हणजे यातली खास गोष्ट काय माहितीये. काय ह्यातल्या नीट बघ ह्यातल्या छटा. कोण छटा शेड्स बघ. छटा बघ याच्या. हा यार म्हणजे भाई खरं खरं सांगायचं स्पीचलेस, है ना. शब्दच नाही माझ्याकडे. बघ अरे मी नाही बघू शकत. बघ, नीट बघ. बग नाही नाही Detail मध्ये बघ. 50,000 फी. बघ वॉट अ पेंटिंग यार. मला सांग कसं वाटतं. अरे काय पेंटिंग आहे. काय पेंटिंग आहे यार. वॉट अ पेंटिंग यार. हे पेंटिंग इथलं नाहीये. हा? हे एक्झिबिशनला गेलं पाहिजे. याची प्राइस करोडो रुपये. हो मग करोडो रुपये. बसू ना चालेल नाही ते. भाई बस काय बसलास. नाही म्हणजे विचारलं तुला. एक काम कर. काय तेवढे 1,000 रुपयात असतील 1,000 रुपये. तुला मी त्याचे 1 कोटी करून देऊ शकतो. 1,000 रुपयाचे दे. 1 कोटी होतील, पण ते माझ्या मुलीचे फीचं सगळं होईल ना ऍडजस्ट. हे चित्र तुला. नाही नको आहे नको. हे चित्र तुला नको यार. भावड्या तू इंटरनॅशनल मार्केटमध्ये हे विक. नको नको मी नाही विकू शकत. वरची काढ ना. 1 कोटी काय 1 अब्जला विक. नको नाही यार. खरबोला विक. नको. मी नाही विचारणार कितीला विक. 1,000 रुपये तर माझे. तुला मी एवढं तर करू शकतो ना मित्राडी. घे ना भाई हे तुला गिफ्ट. हात घेऊ ते बोल ना काय हात बोल काय बोल होता. माझा पगार आहे ना 40% कट झालाय. हा तर माझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं चिंटीच आपल्या ते 50,000 मला पाहिजे. फी भरायची आहे. देणार 50,000 रुपये. मी आणि बायको आम्ही दोघे काल बोलत बसलो होतो तर ती मला म्हणाली हे काय वहिनी कशा आहेत. वहिनी मस्त आहे. तेच तिनेच मला सांगितलं की कशाला तुम्ही टेन्शन घेताय जा ना. माझ्या बायकोचं ना गेल्या महिन्यात बर्थडे होता. तर माझी बायको काय म्हणाली की तुम्ही जा मी काय केलं असेल सांग. भाऊजीकडे जा. ते म्हणाली मी काय केलं माहितीये. भाऊजी आहेत ना आपल्याला पैसे देतील. मी तिच्यासाठी गाणं ऐकाय. ती नाही म्हणणार नाही. ऐक ऐका ना. भाई बायकोसाठी गाणं गायला कमाल. अरे खुश हा, आहे. पैसे हा? 50,000 ऐक रुपये. गाणं ऐक. ऐका मी खास वहिनीसाठी गायलंय. मी रेकॉर्ड केलं तुला ऐकवतो बघा. 50,000. नीट ऐक. हे बघ. खरं खरं सांगायचं खोटी स्तुती नाही करायची. मित्र म्हणून खोटी स्तुती नाही. खरं खरं सांगायचं कसं वाटलं. मी ब्लँक झालोय. म्हणजे बाप जन्मी मी असं गाणं नाही ऐकलं. हाला काय गायलायस यार तू. माझ्या कानातून रक्त यायचं बाकी आहे फक्त. एवढं भारी गायलायस यार. अशा यार तू कुठं होतास इतकी वर्ष यार. काय गातो यार. तुझ्या गळ्यामध्ये आहे ना तानसेनचा वास आहे. हो ते जेव्हा गात होते ना तो पाऊस पाडायचे. तू स्किट पाडशील. म्हणजे म्हणजे लोक आमच्या स्किटकडे बघणारच नाही. फक्त तुझं गाणं ऐकतील ना यार. काय खतरनाक आहे यार तू. भावळा. अरे काय गातोस यार.
खतरनाक. आणि हे तू बड्डेला वहिनीला ऐकवलं स्पेशल. हो? काय म्हणाला त्या? आवडलं भाई, आवडलं. तू आणि वहिनी दोघे आहे ना हा? मस्त रे. खतरनाक. पण ती पण रंगात आली. काय? बोले आपण ड्युएट गाऊया. होय? ड्युएट गाऊया बोले. नको ना. ऐक ना, ड्युएट ऐक तिचं, ड्युएट ऐक. हे बघ, ऐक ड्युएट ऐक. मला 50,000. सुनो सुना कुछ हुआ क्या? अभी तो नहीं, कुछ भी नहीं. सुनो नाही. कसं वाटलं भाई? खरं खरं सांगायचं, वहिनी नाही इथे, खरं खरं सांगायचं. नाही म्हणजे तुम्ही दोघे ड्युएट गायलात ना, ब- तू गायला म्हणजे स्किट पडलं असतं. वहिनी गातायत म्हणजे अख्खा शोच पडेल. म्हणजे कुणी आमच्या स्किटकडे बघणार नाही, फक्त भावा, डुएट तू- डुएट डुएट. माझी मजबुरी आहे म्हणून मी ऐकलं रे. नाही, नाही, तूच आहेस माझा मित्र. तुलाच खरी कदर आहे. तू बोल, माझाच दिल गार्डन केलं. बरोबर. तू बोल तू बोल. नाही तू बस. नाही ना, बस रे वरती. नाही ना बस. तुला पाय लांब करायला लागतात ना, नाही तू ना, बस रे. बोल ना, तू आलं बोलतच नाही. अरे मला तू बोलू दे ना यार. मी बोलायला गेलो की मध्ये काय ना काय ते करतो. पेंटिंग दाखव, हे दाखव, ते दाखव. नाही, ऐक ना. बोल, बोल, भावा बोल. काय कोरोना आहे ना, कोरोनामुळे 3.5 महिने लॉकडाऊन होतं. माझा पगार 40% आता कमी झालाय, कळलं ना. मला पगार आता कमी झालाय. मुलीचं ऍडमिशन करायचं आहे, दुसरी तिचं. तर मला 50,000 रुपये पाहिजे. दे ना यार. तुझी बहिणी काय बोलली, तुम्ही भाऊजींकडे जा, ते तुमचे खूप चांगले मित्र आहेत. मी बोललो हो, तू देणार मला पैसे. मग मी तुझ्याकडे आलोय. देशील ना मला पैसे? देशील ना? सॉरी, मी तंद्री लागली, दुसरीकडेच होतो. काय बोलत होता तू? मी दुसरीकडेच गेलो. बोल काय बोलत होता? मला 50,000 रुपये पाहिजे, मुलीचं ऍडमिशन करायचं बरं, एक सेकंड यार. मी आल्यापासून मास्कच नाही लावलाय. मला डॉक्टरांनी सांगितलंय कोण आलं तर बाबा आधी मास्क लावून बोल, बाकी काय नाही. मला सॉरी, लावू दे. बोल. हा मास्क आहे. ऐक ना, मला 50,000 रुपये पाहिजे. दे ना यार मला. 50,000 रुपये पाहिजे मला, ऍडमिशन करायचं मुलीचं. ऐकायला येत नाही काय? हा 5 रुपयाला रुमाल लावून तुला ऐकायला येत नाही? नाही नाही, ते डॉक्टरांनी सांगितलंय की ज्यांच्या नावात टॅलेंट आहे त्यांनी कान पण झाका, विषाणू कानात पण जाऊ शकतो. असला कुठला विषय तू कानात जाईल यार? अरे मला 50,000 रुपये पाहिजे. दे ना यार. गौऱ्या यार, काय करतोस यार? कानाचे दडे बसले सगळे. तुझ्या कानाचे दडे बसलेत इथं माझे. दे ना यार रे, मला मुलीचं ऍडमिशन करायचं आहे. दे ना यार. गौऱ्या किडनी स्टोन दुखायला लागला. छातीत छातीत पण दुखायला लागला. गौऱ्या खूप खर्च आहे यार. गौऱ्या मला आता गाडी ठोकली, 17 लाख रुपये खर्च आहे. मुलाची फी भरायची आहे 22 लाख रुपये. बायकोचं बोट भाजलंय, प्लास्टिक सर्जरी करायची 18 कोटी. गौऱ्या राहू दे भावा. चल ये, बसूया सोप्यावर. बस झालं, ये. कशाला ये? बस. नाही राहू दे बस झालं. ये. वा हा बस ये. राहू दे, सोडून दे. बस. अरे हो ना, कळलं ना. नाही त्याच्यात नको देऊ ना पैसे यार. किती नखरे करतो यार तू. हा विश्वासातला म्हणून तुझ्याकडे पैसे मागायला आलो ना. आणि मला काय मेसेज केला? घाबरू नका, बोला, मोकळे व्हा, एकमेकांना असं मेसेज करा, काय म्हणत असेल तर बोला, असं तुम्हाला मेसेज केला म्हणून मी तुझ्याकडे आलो ना यार. तुला देतो ना मी 2-3 महिन्यांनी पैसे. नाही त्याच्यात नको देऊ. माझं काय झालंय काय नाही ते ऐकून तर ऐकायला आधीच हे होतंय ते होतंय. कशाला पाहिजे? नको तुम्हाला पैसे, कळलं ना. मी जातो, मी बघेन माझं काय ते. आणि परत ते हे फक्त इंटरनॅशनल लेवलला तू विकशील काय ते चित्र? आता हे चित्र इंटरनॅशनल लेवलला? हे काय हे चित्र आहे? हे चित्र आहे. असं चित्र परत काढलं ना, गळा चिरीन तुझा, लक्षात ठेव. आणि जर परत मला कधी झोपेत जरी गाणं गाताना दिसलास ना, इथे चिरेन, पीओपी भरेन आणि तुला पिलर म्हणून उभा करेन, लक्षात ठेव. कळलं? गाजो कसे परत पैसे मागितलं तर हे सगळे दाखवतो मला. पेंटिंग स्ट्रोक म्हणतो, स्ट्रोक. पशा दे ना यार 50,000 रुपये. देना पाहिजे मला, ऍडमिशन करायचं.